नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कांबळे, ITS श्रीवर्धन. मागील व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश लिटरसी या टॉपिकमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश आणि प्रोनाउन्सिएशन याबद्दल माहिती घेतली होती. आजच्या या टॉपिकमध्ये आपण फंक्शनल ग्रामर याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. सो बॉयज, लेट्स स्टार्ट. मित्रांनो, जसे आपण मराठीतलं व्याकरण शिकतो त्याचप्रमाणे इंग्रजीमध्येही व्याकरणाचा म्हणजेच ग्रामरचा काही भाग असतो. जशी कोणतीही भाषा शिकताना त्या व्यक्तीचे अनेक शब्द माहिती असणे आवश्यक असते, तसेच त्या भाषेचे शब्द कशा प्रकारे त्याची वाक्यरचना कशी करायची याबद्दल सुद्धा माहिती असणं आवश्यक असते. आजच्या या व्याकरणामध्ये आपण टेन्सेस, त्यांचे वाक्यरचना, सेंटेन्स, पार्ट ऑफ स्पीच, तसेच इनडायरेक्ट अँड डायरेक्ट स्पीच याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. व्याकरणामध्ये चेन द वॉइस, ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस अशा प्रकारचे काही भाग हे इंग्रजी ग्रामरमध्ये शिकवले जातात. सर्वात पहिले आपण द सेंटेन्स म्हणजे वाक्यरचना बघूया. अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स नो सेन्स इज जस्ट अ जंबल ऑफ वर्ड. म्हणजे शब्दांचा अर्थहीन समूह म्हणजे केवळ शब्दांचे मिश्रण होय. उदाहरणार्थ, कार मारुती इज अ इट. दुसरं वाक्य समजा, हाऊ कार दिस इज ब्युटिफुल. हे जे वाक्य आहे त्याला काही अर्थ नसला तरी एक असं हे वाक्य आहे. आता सेंटेन्स समजून घेऊया. सेंटेन्स, अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड सेंटेन्स. म्हणजेच वाक्य, शब्दांचा असा समूह ज्यातून संपूर्ण अर्थ दर्शविला जातो त्याला वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, इट इज अ मारुती कार. सेकंड, हाऊ ब्युटिफुल धिस कार इज. आता आपण फ्रेजेस बघूया. फ्रेज म्हणजे वाक्यप्रचार. अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स सम सेन्स बट नॉट कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड फ्रेज. वाक्यप्रचार, शब्दांचा असा समूह ज्यातून केवळ थोडासाच, संपूर्ण नाही असा अर्थ दर्शविला जातो त्याला वाक्यप्रचार असे म्हणतात. जसे की अक्रॉस द रिव्हर, इन द मार्केट. अ सेंटेन्स ऑलवेज हॅज अ वर्ब इन इट, अ फ्रेज हॅज नॉट. म्हणजे कुठल्याही वाक्यात क्रियापद असतेच, मात्र वाक्यप्रचारात क्रियापद नसते. आता वाक्यांचे प्रकार कोणते कोणते असतात? व्हॉट आर द काइंड्स ऑफ सेंटेन्स? सो दीज आर द असर्टिव्ह सेंटेन्स, इरोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे आता असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानात्मक वाक्य. असर्टिव्ह सेंटेन्स says or states something. विधानात्मक वाक्य निश्चित विधान करतात, वस्तुस्थिती सांगतात. जसे our dogs barks at night किंवा the bread is full of vitamins. आता आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पाहूया. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, जसे प्रश्न विचारतात. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आस्क क्वेश्चन्स. कसे? व्हेन डज युअर डॉग बार्क? क्वेश्चन मार्क. अनदर एक्झाम्पल, व्हॉट डज द ब्रेड कंटेन? क्वेश्चन मार्क. हे आहेत इंटररोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य. आता आपण आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पाहूयात. An imperative sentence express commands, request or advice.
आज्ञार्थी वाक्ये हुकूम देतात, विनंती करतात किंवा सल्ला देतात. जसे की तुमचे सर म्हणत असतील स्टँड अप किंवा लुक स्ट्रेट, ही झाली आज्ञार्थी वाक्ये. तेच इंग्रजीमध्ये होतात स्टँड अप, लुक स्ट्रेट. आता आपण उद्गारवाचक वाक्य बघूया, म्हणजेच an explanatory sentence. Expression some strong feeling. उद्गारवाचक वाक्य तीव्र भावना व्यक्त करतात. जसे की व्हॉट अ ग्रँड बिल्डिंग किंवा हाऊ ब्युटिफुल द गर्ल इज. ही होती वाक्यांचे प्रकार, काइंड्स ऑफ सेंटेन्स. नाउ वी विल गो टुवर्ड द पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणजेच शब्दांच्या जाती. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि DVT ई-लर्निंग या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती हे पाहणार आहोत. यामध्ये नाउन्स, प्रनाउन्स, ॲडजेक्टिव्ह म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, वर्ब, ॲडवर्ब म्हणजे क्रियापद, क्रियाविशेषण, प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन, न्यायविहित अव्यय, इंटरजेक्शन म्हणजे किंवा अव्यय, असे काही भाग येतात. पार्ट ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. नंबर 1, नाउन. नाउन means word which are used as names of persons, animals, places or things are called nouns. नाम व्यक्ती, प्राणी, स्थान किंवा पदार्थ यांच्या नावाला नाम असे म्हणतात. एक्झाम्पल राहुल, मुंबई, गंगा, गीता. These are the nouns. Number 2, pronoun. सर्वनाम. Pronoun. A pronoun is a word used instead of a noun. सर्वनाम नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. एक्झाम्पल सोनल इज अ टीचर, शी इज अ टीचर. म्हणजे काय तर शी हे सर्वनाम आहे. जसे की आय, वी, यू, धिस, दॅट, हू, हिज, हर, शी, इट वगैरे वगैरे हे सर्व सर्वनाम आहेत. म्हणजे जी नामाऐवजी वापरली जातात ते शब्द म्हणजे सर्वनाम. नाउ वी आर गोइंग टुवर्ड द नंबर 3, ॲडजेक्टिव्ह. A describing word used to add something to the meaning of a noun is called an adjective. विशेषण. ॲडजेक्टिव्ह विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. एक्झाम्पल आकाश इज अ क्लेवर बॉय. अनदर एक्झाम्पल विशाल गॉट 80 marks. So these are the example of adjective. In that Akash is a clever boy. Clever is a adjective विशेषण. In another sentence, Vishal got 80 marks. That 80 is the adjective विशेषण. आता आपण verb म्हणजे क्रियापद समजून घेऊया. Verb, the word which tell or assert something about some person or thing is called verb. The word which tell or assert something about some person or thing is called verb. क्रियापद.
क्रियापद म्हणजे असा शब्द ज्यातून कर्त्याने म्हणजे व्यक्ती किंवा वस्तूने केलेली क्रिया म्हणजे कृती व्यक्त होते. क्रियापद म्हणजे असा शब्द ज्यातून कर्त्याने केलेली क्रिया व्यक्त होते. उदाहरणार्थ, अ कार kill a rat. What is the sentence? A car kill a rat. In that, kill, K-I-L-L-E-D, kill is the kriyapad. Kill is verb. Now number 5, adverb. An adverb is a word that adds something to the meaning of verb or an adjective. Adverb, क्रिया विशेषण. An adverb is a word that adds something to the meaning of verb or an adjective. म्हणजे काय? क्रिया विशेषण वाक्यातील क्रियापद किंवा विशेषणाबाबत अधिक अर्थ किंवा माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. जसे की एक्झाम्पल, शी राइट्स नीटली. शी राइट्स नीटली. द मदर इज कुकिंग इनसाइड. या वाक्यांमध्ये नीटली आणि इनसाइड हे दोन्ही क्रियाविशेषण आहेत. व्हॉट आर द सेंटेन्स? वाक्य काय आहेत? एक्झाम्पल, शी राइट्स नीटली. नीटली हे क्रियाविशेषण आहे. दुसरं वाक्य, द मदर इज कुकिंग इनसाइड. इनसाइड म्हणजेच ॲडवर्ब क्रियाविशेषण. नाऊ नंबर 6, प्रिपोजिशन्स. शब्दयोगी अव्यय. Preposition, a word placed before a noun or a pronoun to show its relation to some other words in a sentence is called prepositions. म्हणजे शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर येणाऱ्या तसेच नाम व सर्वनाम यांना एकमेकांशी संबंध दर्शविणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, एक्झाम्पल, शी इज इन द हाऊस. शी इज इन द हाऊस. इन हे शब्दयोगी अव्यय आहे. अनदर स्टेटमेंट और अनदर एक्झाम्पल, ही लाइव्स वर्थ हिज अंकल. या वाक्यात ही लाइव्स विथ हिज अंकल. विथ म्हणजे काय आहे? शब्दयोगी अव्यय प्रिपोजिशन. कोणते कोणते असू शकतात? इन, इनटू, टू, ऑन, अपॉन, ॲट, बाय, विथ, ऑफ, फॉर, सिन्स, फ्रॉम वगैरे वगैरे. दिस आर द एक्झाम्पल ऑफ प्रिपोजिशन्स. शब्दयोगी अव्यय यांचा वापर करून सुद्धा आपण सेंटेन्स वाक्य बनवू शकतो. नंबर 7, कंजंक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय. अ वर्ड विच जॉइन वर्ड्स और सेंटेन्सेस टुगेदर इज कॉल्ड अ कंजंक्शन. CONJUNCTION कंजंक्शन्स उभयान्वयी अव्यय. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. एक्झाम्पल, उदाहरणार्थ, लता इज अ गर्ल. राजेश इज अ बॉय. लता इज गर्ल बट राजेश इज अ बॉय. या वाक्यामध्ये बट हे उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजंक्शन आहे.
त्याचप्रकारे and, but, or, otherwise, unless, because, as, since, so वगैरे वगैरे ही सुद्धा कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय इंग्रजी व्याकरणात वाक्य बनवायला वापर केला जातो. नाऊ लास्ट वन द नंबर 8 इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शन INTERJECTION interjection, a word that expression some sudden feeling of the mind is called an interjection. A word that expresses some sudden feeling of the mind is called an interjection. केवल प्रयोगी अव्यय. मनातील उत्स्फूर्त भावना म्हणजे सुख, दुःख, खेद, आश्चर्य इत्यादी भाव व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. एक्झाम्पल उदाहरणार्थ हुश द बेबी इज स्लीपिंग. ब्रावो मनोज वेल प्लेड. अनदर एक्झाम्पल ओह वी हॅव वॉन. Hooray, we have won. So, these are the statements that contain interjection म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. Hush, bravo, hooray, these are the example of interjections. So, these are the types of sentence. Training. Now we will go toward the next part of the grammar, that is the tenses. So after the parts of speech, tenses, काळ is also important. टेन्स म्हणजे काळ. इंग्रजीत व्याकरणात काळाचे 3 प्रकार मानले जातात. नंबर 1 वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स. नंबर 2 भूतकाळ पास्ट टेन्स. नंबर 3 भविष्यकाळ फ्युचर टेन्स. वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स. येथे क्रियापद चालू म्हणजे आत्ताची स्थिती दर्शवते. जसे की आय रीड न्यूजपेपर्स. मी वर्तमानपत्रे वाचतो. आय एम वॉचिंग TV. मी TV पाहत आहे. पास्ट टेन्स भूतकाळ. येथे क्रियापद झालेली पूर्वीची स्थिती दर्शवते. आय रीड न्यूजपेपर्स लास्ट वीक. मागच्या आठवड्यात मी वर्तमानपत्रे वाचली. आय वॉज वॉचिंग TV. मी TV पाहत होतो. फ्युचर टेन्स भविष्यकाळ. येथे क्रियापद होणारी म्हणजे भविष्यातील स्थिती दर्शविते. आय शॅल रीड न्यूजपेपर्स. मी वर्तमानपत्र वाचीन. आय विल बी वॉचिंग TV. मी TV पाहत असेल. ही तर साधी वर्गवारी आहे, म्हणजे फक्त 3 प्रकारच्या काळांची. यापुढे प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत पुढील प्रमाणे. जसे की सिंपल टेन्स साधा काळ, कंटिन्युअस टेन्स चालू अपूर्ण काळ, परफेक्ट टेन्स पूर्ण काळ, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण काळ.
नंबर 1, सिंपल टेन्स, साधा काळ. हा काळ नेहमीच्या वारंवार घडणाऱ्या कार्यासाठी किंवा सवय सांगण्यासाठी वापरतात. सवय किंवा रोजचे कार्य, जसे आय वर्क, मी काम करतो, यासाठी साधा काळ म्हणजेच सिंपल टेन्स याचा वापर होतो. 9, कंटिन्युअस टेन्स, चालू अपूर्ण काळ. हा काळ चालू किंवा अपूर्ण असलेले कार्य सांगण्यासाठी वापरतात. चालू किंवा अपूर्ण कार्य, जसे की आय एम वर्किंग, मी काम करत आहे. आय वॉज वर्किंग, मी काम करत होतो. याच्यासाठी कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पण अपूर्ण काळ याचा वापर होतो. नंबर 3, परफेक्ट टेन्स, पूर्ण काळ. हा काळ कार्य पूर्ण झाल्याचे सांगण्यासाठी वापरतात. पूर्ण कार्य झाल्यावर, जसे आय हॅव वर्कड, मी काम केले आहे. आय हॅड वर्कड, मी काम केले होते. हे परफेक्ट टेन्स पूर्ण काळ याच्यासाठी वापरतात. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण काळ. हा काळ पूर्वीपासून होत असणारे कार्य सांगण्यासाठी वापरतात. पूर्वीपासून होत असणारे कार्य म्हणजे जसे की आय हॅव बीन वर्किंग, मी काम करत आलेलो आहे. आय हॅड बीन वर्किंग, मी काम करत आलेलो होतो. यासाठी परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण काळ याचा वापर होतो. आता त्याचा वाक्यरचना करताना कसा वापर करायचा ते समजून घेऊया. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. यामध्ये कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप असते. नियम आहे ही, शी, इट व एकवचनी नाम असल्यास क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. जसे की आय राईट, मी लिहितो, लिहिते. वी राईट, आम्ही लिहितो. यू राईट, तू लिहितोस, तुम्ही लिहिता. ही राईट्स, तो लिहितो. दे राईट. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. मगाशी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला, आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये कर्ता अधिक एम किंवा आर किंवा इज अधिक चौथे रूप. जसे की आय असल्यास एम घ्यावे, वी, यू, दे व अनेक वचनी नामे असल्यास आर घ्यावे. ही, शी, इट व एकवचन नाम असल्यास क्रियापदाला इज घ्यावे. जसे की आय एम वर्किंग, मी लिहित आहे. वी आर रायटिंग, आम्ही लिहित आहोत. यू आर रायटिंग, तू लिहित आहेस. यू आर रायटिंग, तुम्ही लिहित आहात. ही इज रायटिंग, तो लिहित आहे. शी इज रायटिंग, इट इज रायटिंग, तो लिहित आहे, ते लिहित आहेत. दे आर रायटिंग, ते, त्या, ती लिहित आहेत. ही चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचे आहेत. आता आपण सिंपल पास्ट टेन्स पाहूयात. साधा भूतकाळ. यामध्ये कर्ता अधिक
क्रियापदाचे दुसरे रूप, जसे की आय रोट, वी रोट, मी लिहिले, आम्ही लिहिले, यू रोट, तू लिहिले, यू रोट, तुम्ही लिहिले, ही रोट, शी रोट्स, इट रोट्स किंवा दे रोट. ही साधा भूतकाळातली उदाहरणं आहेत. तर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. यामध्ये कर्ता अधिक वॉज किंवा वेअर क्रियापदाचे चौथे रूप. आय, ही, शी, इट व एकवचनी नाम असल्यास वॉज घ्यावे. वी, यू, दे व अनेकवचनी नामे असल्यास वेअर घ्यावे. आय वॉज रायटिंग, वी आर रायटिंग, शी वॉज रायटिंग, दे वेअर रायटिंग. ही चालू भूतकाळाची म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सची उदाहरणं आहेत. नाऊ वी विल गो टुवर्ड द सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. यामध्ये कर्ता अधिक शाल किंवा विल अधिक क्रियापदाचे पहिले रूप, म्हणजे आय किंवा वी असल्यास शाल व इतर असल्यास विल घ्यावे. जसे की आय शाल राईट, वी शाल राईट, यू विल राईट, यू विल राईट, शी विल राईट, इट विल राईट, दे विल राईट, ते लिहितील. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. यामध्ये कर्ता अधिक शाल किंवा विल अधिक बी क्रियापदाचे चौथे रूप. आय किंवा वी असल्यास शाल इतरत्र विल घ्यावे, म्हणजे आय किंवा वी असेल तर शाल आणि इतर ठिकाणी विल घ्यावे. जसे की आय शाल बी रायटिंग, वी शाल बी रायटिंग, ही विल बी रायटिंग, तो लिहित आहे, दे विल बी रायटिंग. आता आपण पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यामध्ये कर्ता अधिक हॅव किंवा हॅज अधिक क्रियापदाचे तिसरे रूप. यामध्ये आय, वी, यू, दे व अनेकवचनी नामे असल्यास हॅव घ्यावे. ही, शी, इट व एकवचनी नाम असल्यास हॅज घ्यावे. उदाहरणार्थ आय हॅव रिटन, मी लिहिलेले आहे. वी हॅव रिटन, आम्ही लिहिलेले आहे. यू हॅव रिटन, यू हॅव रिटन म्हणजे राईटचे तिसरे रूप रिटन, WRITEN क्रियापदाचे तिसरे रूप. शी हॅज रिटन, दे हॅव रिटन. आता आपण चालू पूर्ण वर्तमान काळ पाहूया म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये कर्ता अधिक हॅव किंवा हॅज अधिक बीन, BEEN बीन अधिक क्रियापदाचे चौथे रूप. यामध्ये आय, वी, यू, दे व अनेकवचनी नामे असल्यास हॅव घ्यावे. ही, शी, इट व एकवचनी नाम असल्यास हॅज घ्यावे. जसे की आय हॅव बीन रायटिंग, मी लिहित आलेली आहे, किंवा वी हॅव बीन रायटिंग, आम्ही लिहित आलेलो आहोत. ही हॅज बीन रायटिंग, दे हॅव बीन रायटिंग, ते लिहित आलेले आहेत. आता आपण पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स पाहूया. यामध्ये कर्ता अधिक हॅड अधिक क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. जसे की आय हॅड रिटन, वी हॅड रिटन, मी लिहिलेले होते, आम्ही लिहिलेले होते.
यू हॅड रिटन, तू लिहिलेले होतेस. ही हॅड रिटन, त्याने लिहिलेले होते. दे हॅड रिटन. हे पूर्ण भूतकाळाची उदाहरणं आहेत. आता चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहूया. करता अधिक हॅड अधिक बीन, BEEN बीन अधिक क्रियापदचे चौथे रूप. उदाहरणार्थ, आय हॅड बीन रायटिंग, वी हॅड बीन रायटिंग. मी लिहित आलेलो होतो, आम्ही लिहित आलेले होतो. शी हॅड बीन रायटिंग, ती लिहित आलेली होती. दे हॅड बीन रायटिंग, ते लिहित आलेले होते. These are the examples of past perfect continuous tense. Now we will go toward the future tense म्हणजे भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. यामध्ये करता अधिक शाल किंवा विल अधिक हॅव क्रियापदाचे तिसरे रूप. आय किंवा वी असल्यास शाल घ्यावे व इतरत्र WILL विल घ्यावे. आय शॅल हॅव रिटन, मी लिहिलेले असेन. वी शॅल हॅव रिटन, आम्ही लिहिलेले असेल. शी विल हॅव रिटन, तिने लिहिलेले असेल. दे विल हॅव रिटन, त्यांनी लिहिलेले असेल. ही पूर्ण भविष्यकाळाची उदाहरणे होती. आता आपण टेन्समधला शेवटचा भाग म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण झालेला भविष्यकाळ. जसे की यामध्ये करता अधिक शाल किंवा विल अधिक हॅव अधिक बीन क्रियापदाचे चौथे रूप. यामध्ये आय वी असल्यास शाल आणि इतरत्र विल घ्यावे. आय शॅल हॅव बीन रायटिंग, मी लिहिलेले असलेले असेन. वी शॅल हॅव बीन रायटिंग, आम्ही लिहित असलेले असू. शी विल हॅव बीन रायटिंग, ती लिहित असलेली असेल. दे शॅल हॅव बीन रायटिंग, ते किंवा त्या किंवा ती लिहित असलेली असेल. मित्रांनो, हे होते टेन्सचे वेगळे प्रकार. काळाची वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळाची वेगवेगळी उदाहरणं. याचा वापर करून आपण आपली वाक्यरचना आणि शब्दरचना तयार करून इंग्रजीचा बोलण्याचा प्रयत्न करू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टेन्सेस आणि इंग्लिश लिटरसी यामधील काही भाग पाहिला. पुढील भागात आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि व्हॉइसेस याबद्दल माहिती घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, DVD चॅनलला सबस्क्राईब करा.